आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अंजली, अंजली, मॉम प्लीज जरा शांत बस. मला ना रिलॅक्स करू दे. काय माहिती कोण कधीपासून मरायला टेकले, कधीचा फोन करताय. अगं ये मूर्ख मुली, देवांश जागीरदारचा फोन आहे, ज्याच्यासाठी तुम्हाला कॅन्सर करवलास ना त्याचा. तर लागलेली लॉटरी हातून जायची. बोल बोल त्याच्याशी आणि स्पीकरवर टाक, स्पीकरवर, म्हणजे मला ऐकायला. अगं हो टाकते स्पीकरवर बस. हॅलो, हाय अंजली. हॅलो, काय झालं? तुझा आवाज कसा येतोय? ऍक्च्युली देवांश, मला ना खूप वाईट वाटतंय. मी उगाच तुला आज त्रास दिला. आय एम रिअली सॉरी. तू वेडीस का? ह्यात वाईट वाटण्यासारखं काय? इनफॅक्ट मला छान वाटलं तू हक्काने मला सांगितलंस, आणि मी घरच्यांशी पण बोललो या विषयाबद्दल. हो का? अच्छा, काय म्हणाले घरचे? वाईट वाटलं त्यांना आईबद्दल ऐकून, पण लग्न लवकर करण्याकरता अग्री झालेत ते. म्हणालेत आपण आता लवकरात लवकर लग्न करूया. थँक्यू देवांश. ऍक्च्युली मला इतक्या लवकर लग्न नव्हतं करायचं, पण अंजली इट्स ओके. सी, आपण हे सगळं तुझ्या आई करता करतोय ना, आणि इतकं तर करू शकतो आपण तिच्या करता. सो रिलॅक्स. बाय द वे, माझ्या आईने उद्या तुझ्या आई बाबांना घरी बोलवलंय लग्नाची पुढची बोलणी करण्याकरता. उद्या यायला जमेल ना त्यांना? नाहीतर मग नाही जमेल. मी सांगते माझ्या आई बाबांना उद्या तुमच्या घरी यायला. ग्रेट. ओके देन, सी यू सून. गुड नाईट. टेक केअर. बाय. येस, बाय. यू टू. बापरे, म्हणजे ही आयडिया वापरून गोष्टी इतक्या पटापट घडतील असं वाटलंच नव्हतं ग मला. हुशार आहे ग माझी लेक. मॉम, तुझी लेक ना हुशारच आहे. हा, आणि आता त्या 1 लाख पगारवारीला जाऊन सांग, मी लग्न झालं ना की अशी एका सेकंदात करोडपती होणार आहे. आता सांगते. अगं आता लगेच कुठे चालली? थांब जरा. जोपर्यंत सगळ्या गोष्टी आपल्या हातात येत नाहीत ना, तोपर्यंत आपण रुबाब दाखवायचा नाही. आणि जरा जास्तच उडत होती ना ती साई. तिला बरोबर जमिनीवर कशी आणते ना मी, ते बघ असतो. आणि मॉम, आता तू जरा जास्त अलर्ट राहा. आज जसं परफॉर्म केलंस तसंच या पुढे पण तुला परफॉर्म करायचं, हे लक्षात ठेव. ओके? हो. कोण आरडाओरडा करत होतं? काय झालं? आणि हे काय? कुठे जायची तयारी? मी नाही, तुम्ही दोघं जाणार आहात. अहो ऐकलं का,
त्या देवांश जागीरदारचा फोन आला होता आणि आपल्या दोघांना लग्नाची बोलणी करायला त्यांच्या घरी बोलवलंय उद्या. मी येणार नाही, तुझा. का नाही जाणार? अहो असं काय करता? त्या तुमच्या भाचीला काय ती थुकरट नोकरी लागली तर किती कौतुक करत होतात तिचं. आणि आपल्या लेकीचं लग्न आहे, अहो एवढ्या मोठ्या घरात जाणार आहे त्यांची सून म्हणून, तिचं जराही कौतुक नाहीये का तुम्हाला? बघा, अंजलीनं आपल्या जीवाचं काही बरं वाईट करून घेतलं ना तर मी अजिबात माफ करणार नाही, तुम्हाला सांगून ठेवते. अगं काहीच न बोलता गेले मॉम. हे असं का वागतात यात मॉम? काहीच न बोलता निघून गेले ना म्हणजे हो म्हणाले, माहितीये मला त्यांच्या सवय. अगं बाई अंजली, एवढ्या मोठ्या बंगल्यात मी पहिल्यांदा जाणार गो. बापरे, गुणाची ग माझी लेक ग, तिच्यामुळे जायला मिळणारी मला एवढ्या मोठ्या बंगल्यात. साडी कुठली नेसू ग? हा चल मी तुला सांगते. हा चल 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 चल, मला दाखव छान छान साड्या. थांबा थांबा, इथेच थांबा. हो इथंच काय थांबा, चला आत चला. आत कुठे झालं? इथं उतरून जाऊयात ना चालत. ती काय आपली चाळ आहे का उतरून जाऊया चालत? नाही कसं दिसतं ते? काय काय दिसायचंय? अरे अहो असं काय करता, हे मोठे मोठे बंगले असतात ना त्यांच्या गेट पासून तो बंगला आतमध्ये खूप लांब असतो. इतकं कशाला चालायचं? काय नको. ओ चला ना, तुम्ही काय थांबलाय, चला आत घ्या रिक्षा. अगं थांबा थांबा थांबा, तुम्ही कोण? अहो ते मी व्याही 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 देवांश जागीरदारांचे व्याही. म्हणजे जागीरदारांचे व्याही, देवांश जागीरदारांचं ना लग्न होणार आहे माझ्या मुलीशी. हो का? हा साहेब अजून 30 रुपये द्या की. दादा दादा काय ग? बघा कसले? दिलं की मीटर प्रमाणे.